3 दिवस झाले, दिवस एवढे बेकार जात आहेत की काय बोलू काय समजत नाही. तर नमस्कार, मी पूजा जाधव. विषय असा झाला आहे की 3 दिवसापासून झाली आहे मला सर्दी. तर मला सर्दीमुळे काहीच सुचत नाही आहे. 3 दिवसापासून सर्दीची वाट बघते. आज जाईल, उद्या जाईल, तर मी व्हिडिओ काढेन, ब्लॉगिंग करेन. पण या सर्दीला शायद मी खूप आवडली आहे. तर डोकं बिकं जाम असं दुखत होतं, तर म्हटलं काहीतरी गरम खाऊन घेऊया, जरा बरं वाटेल. तर हे आहे मेथीचं सूप. हे मी डिलिव्हरी झाल्यापासून खाते. मला एक समजत नाही, हा सर्दीचा कोटा संपत का नाही? वैताग आला. हा रुमाल पण मला वैतागला असेल. आज पाणी आहे तर म्हटलं हे ब्लँकेट भिजत घालूया. आता थंडी तर गेली तर धुवून सुकवून ठेवता येईल ह्याला. तर माझ्या दोन्ही मॅडम अशा पसरवून झोपल्या आहेत. तर दोघी झोपल्यात म्हटलं तर पटापट कामं करून घेऊयात. तर एक काम होत नाही तर आमची छोटी मॅडम उठून उभी राहते. तर तिला अंघोळ वगैरे घातले, तर हिची तयारी वगैरे केली. तिला शाळेत सोडलं. तर म्हटलं ह्याला भिजत घातलेल्या ब्लँकेटचे कल्याण करूया. पण काय ह्यांनी माझंच चांगलं तेल काढला. पाण्यात घातल्यावरती एवढा जड झाला की उचलना झाला त्या मला. तर शेवटी जे थोडेसे कपडे होते ते पण धुवून घेतले. दुपारला केला हा मी मसाले भात. नंतर तिला आणलं शाळेतून आणि जरा गोळी खाऊन झोपली. तेव्हा कुठे थोडं मला बरं वाटलं. तर चहा वगैरे पिऊन मग आमची पिलूची अशी मस्ती चालू होती. ती मला जेवण बनवून देत होती जेवायला. तर मी आता खुश याच्यासाठी आहे की संध्याकाळी आमच्या इथे आलेला भांडीवाला, तर त्याने मला एका मोबाईलवरती हा डबा घेऊन दिला. तर डबा एवढा भारी आहे, 7-8 किलोचा काहीतरी आहे तो बोलला. तर एवढा मस्त जड आहे आणि प्लस एवढा जाड स्टील आहे. त्याचं ढाकण पण एवढा जड होता. मला खूप आवडला. तर नंतर संध्याकाळी घेतला आहे तिचा अभ्यास. तर मग ते अभ्यास करून झाल्यावरती अल्लू अर्जुनची मूव्ही लागलेली भारी. तर ती बघता बघता आम्ही जेवण पूर्ण केलं. तर चला बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगला.